हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला माझी ओळख करून देणार आहे। माझं सासरचं नाव आहे ज्योती सीताराम भागवत शनी शिंगणापूर आणि माझं माहेरचं नाव आहे उल्का अशोक तागर बेलपिंपळगाव। तर माझं इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे। माझं 20 डिसेंबर 2003 मध्ये लग्न झालेलं आहे। तर चला आता मी तुम्हाला आमच्या घरासमोरचा परिसर दाखवते। इथं आहे छोटंसं तुळशी वृंदावन, इथं आहे पेरूचं झाड। हे बघा पेरूला पण किती पेरू आलेले आहेत आणि इथं लगेच पिण्याच्या पाण्याचा नळ आहे आमचा। तर त्याच्या शेजारीच इथं मनी प्लांट आहे। इथंच मी गवती चहा लावलेला आहे आणि इथं बघा सदाफुले आहे, इथं ब्रह्मकमळ लावलेला आहे आणि इथे जास्वंदीचं झाड आहे आणि इकडे बघा मोरपंखी आणि एक शोचं छोटंसं झाड आहे। तर इथं घरासमोरच आमच्या छोटासा येण्या जाण्याचा रोड आहे। तर इथंच लगेच गेट आहे आणि त्या गेटच्या शेजारीच लगेच मी इथं छोटंसं एक जाईचं कुंडीमध्ये झाड लावलेलं आहे। त्याच्या शेजारीच इथं चिकूचं झाड आहे, बघा किती छान आलेलं आहे चिकूचं झाड पण। तर हे बघा हे आहे आमचं शनी शिंगणापूर मधले घर। तर इथेच मी थोडेसे जेवढे जमेल तेवढे झाडं लावलेले आहेत। तर इथे बघा छोटेसे सदाफुली आहे आणि इथं आहे गोकर्णाचा वेल आणि पानफुटी आणि इथं तुळस आहे कुंडीमध्ये लावलेली। इथं मोगऱ्याचं झाड आहे आणि इथे बघा आता पाऊस येऊन गेल्यामुळे झाडं खूप छान स्वच्छ फ्रेश झालेले आहेत। इथं कुंड्यामध्ये काही थोडेसे झाडं लावलेले आहेत। इथे बघा हे अशोकाचं झाड लावलेलं आहे, इथं त्याच्या शेजारीच पारिजातकाचं झाड आहे हे बघा। आणि इथं माझा पाण्याचा नळ आहे, इथंच मी कपडे वगैरे धुवून घेत असते। तर असं आहे घरासमोर अंगण बघा। तर चला आता मी तुम्हाला वरती लोकेशन दाखवते। तर हे बघा वरती आल्यानंतर ह्या अशा प्रकारे लोकेशन दिसते। तर हे बघा असे झाडं वगैरे आहेत, तिथं काम चालू आहे घराचं आणि इथं आमच्या घराच्या पाठीमागच देवस्थानची शेती आहे। तर हे बघा इकडे नारळाची झाडं वगैरे आहेत, खूप छान असा परिसर आहे, खूप छान असं लोकेशन आहे हे बघा। तर असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा। बाय बाय सर्वांना।